तर आज आपण मस्त अशा मिठाच्या पाण्यात ह्या तुरीच्या शेंगा उकडणार आहोत। कोणी कोणी खाल्ल्या अशा तुरीच्या शेंगा उकडून मला नक्कीच सांगा। तर इथे बघा, आपण या गॅसवरनं कुकर ठेवून घेणार आहोत। आपण पातेल्यात न उकडता कुकरमध्ये पटकन उकडणार आहोत। तुम्ही पातेल्यात देखील उकडू शकता। कुकरमध्ये 2 शिटीमध्ये ह्या छान मऊसूत अशा शिजून तयार होतात, उकडून तयार होतात। आता या कुकरमध्ये थोडंसं पाणी टाकायचं, शेंगा बुडतील एवढं। त्यामध्ये 1-2 चम्मच मीठ टाकायचं आहे आणि ह्या तोडून आणलेल्या शेंगा टाकायच्या। शेंगा आधी धुवून घेऊ शकता। आता मी इथे शेतातून तोडूनच आणलेल्या आहेत, त्यामुळे न धुता या पाण्यामध्ये टाकत आहे आणि छान झाकण लावून 2 शिटी काढून घेणार आहोत। अगदी झटपट खाण्यासाठी तयार होतात आणि खायला अप्रतिम लागतात। मधल्या वेळेत तुम्ही ह्या उकडून खाऊ शकता। आता सध्या शेंगांचा सीझन सुरू आहे, नक्की एकदा तरी ह्या अशा पद्धतीने उकडून खा। तर आता हे झाकण लावून घेते आणि 2 कुकरची शिटी काढून घेते। बघा, इथे कुकरच्या 2 शिट्या काढून घेतल्या आहे, गॅस बंद केला। आता ह्यामधली जी वाफ आहे ती आपल्याला बाहेर काढून घ्यायची आहे। लगेच गरम कुकर न उघडता यामधली वाफ गेल्याच्या नंतरच कधीही कुकर उघडायचा। आणि तुम्ही इथे पाहू शकता, मस्त अशा शेंगा शिजून तयार झाल्या आहेत। आता ह्या आपण एका मोठ्या अशा ताटात काढून घ्यायच्या। थोडंसं पाणी राहते, त्याला काही हरकत नाही, थोडंसं राहिलं तरी चालेल, पण छान अशा शिजल्या पाहिजे शेंगा। आता मस्त ह्या थोड्याशा थंड झाल्या की खायच्या, खूप छान लागतात। सर्व आवडीने खातील अशा ह्या लागतात बघा। तर आपल्या ह्या स्पेशल हिवाळ्यात मिळणाऱ्या तुरीच्या शेंगा उकडून तयार झाल्या आहेत। नक्की सांगा, व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा। भेटू पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये।